बोंदो अशोक खरातने महिलांच्या लैंगिक शोषणाबरोबर पैशांची मोठी अफरातफर केल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यामुळे आता खरातशी संबंधित खात्यांची चौकशी सुरू झाली आहे। यामध्ये एक मोठी माहिती समोर आली आहे। या सर्व प्रकरणात समता पतसंस्थेचा संबंध समोर आलाय। समता पतसंस्थेत संशयास्पद असलेल्या चाकणकर नावाच्या खात्यामधून मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचं समोर आलंय। समता पतसंस्थेमध्ये अनेक व्यक्तींच्या नावाने बोगस खाती उघडण्यात आली होती। या सर्व खात्यांवर वारस म्हणून अशोक खरात याचं नाव असल्याची माहिती देखील पोलीस तपासात समोर आली आहे। यामध्ये विशेषतः चाकणकर आडनाव असलेल्या 4 खात्यांमधून आतापर्यंत 2,40,00,000 रुपयांचे मोठे व्यवहार झाल्याचं सुद्धा समजतंय। विशेष म्हणजे इतकी मोठी उलाढाल झालेली असताना सध्या या खात्यांमध्ये केवळ नाममात्र रक्कम शिल्लक आहे। या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी शिर्डी पोलिसांनी चाकणकर यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे। या दरम्यान असाच प्रकार सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेतही घडल्याचं समोर आलंय। याचा तपास नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय। अंजली दमानिया यांनी याआधीच समता पतसंस्थेमधील व्यवहारांवरून सवाल उपस्थित केले होते। 27 जानेवारी म्हणजे अजित पवार गेल्याच्या त्यांचा अपघात झाल्याच्या एक दिवस आधी 17 SMS होते समताचे। 28 जानेवारी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत। 29 जानेवारी त्याच्यात 10 मेसेजेस आहेत। 30 जानेवारी 8 मेसेजेस आहेत। 31 जानेवारी 8 मेसेजेस आहेत। हे दिवसाचे आहेत, जेवढे कधी महिन्याचे पण नाही यायचे तेवढे एक दिवसात समताकडनं मेसेजेस आलेले आहेत। म्हणजे याच्यात काय झालं हे SIT कडे मी देऊन याची पूर्ण चौकशी व्हावी ही मागणी मी करणार आहे। कारण ह्याच्यात कोणी हे सगळे व्यवहार केले, पैशाची फेरवाफेरव झाली का, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत। आणि ही त्याची लिस्ट आहे ज्याची PDF बनवून मी आता मीडियाच्या ग्रुपवर टाकणार आहे। नाही, त्याच्यात कसं असतं, आपण HDFC बँकेतनं अमुक केलं की आपल्याला HDFC बँककडनं मेसेज येतो, कधी OTP येतो, कधी मेसेज येतो। तसंच या समता पतसंस्थेकडनं इतक्या वेळा मेसेजेस आलेले आहेत। म्हणजे 27ला 17, 28ला 19, 29ला 10, 30ला 8 आणि 31ला 8 हे कधीही इतके मेसेजेस यायचे नाहीत, महिन्याभरात सुद्धा यायचे नाहीत जेवढे या एक दिवशी आलेत। हे बघा, त्याची मी समरी बनवली आहे। खरातला आलेले आहेत, त्यांच्या नंबरवर समताकडनं आलेले आहेत। म्हणजे त्याच्यात पैसे डिपॉझिट झालेत का, काढले गेलेत का, फिरवले गेलेत, हे आता यंत्रणेंनी शोधायचंय। अशोक खरातच्या भक्त म्हणून रुपाली चाकणकर सातत्याने वावरत होत्या। त्यामुळेच खरातचं बिंग फुटल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। खरातच्या कृत्यांशी आपला कोणताही संबंध नाही असं चाकणकर यांचं म्हणणं आहे। त्यामुळे चाकणकर आडनावाची ही 4 खाती कुणाची आहेत आणि त्यातून कोट्यवधींचे व्यवहार का झाले या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत। खरात हा सावकारीचं काम करून लोकांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करत होता। यातील अनेक व्यवहार हे समता आणि जगदंबा या 2 पतसंस्थांच्या माध्यमातून झाले आहे। त्यामुळे पोलिसांनी या पतसंस्थांना पत्र देऊन खात्यांची माहिती मागवली आहे। कोपरगाव इथल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहता शाखेत एकूण 57 खातेदारांनी 100 खाती उघडली आहेत। या प्रत्येक खात्यात नॉमिनी म्हणून अशोक खरात याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे। आता समता पतसंस्थेत खाती असलेली चाकणकर नावाची व्यक्ती नेमकी कोण आहे याचा उलगडा पोलीस करतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।